नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर आपण काही प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत, जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ठरणार आहेत। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर MPSC GK या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया MPSC GK या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ. शंभू महादेव, ब. हरिश्चंद्र बालाघाट, क. सातमाळा, ड. अजिंठा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. शंभू महादेव। प्रश्न क्रमांक 2, उत्तरेस सातमाळा डोंगर रांगेपासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पर्वत रांगेस काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ. सातपुडा पर्वत, ब. सह्याद्री पर्वत, क. विंध्यन पर्वत, ड. अरवली पर्वत। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. सह्याद्री पर्वत। सह्याद्री पर्वताची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे। यापैकी महाराष्ट्रात 720 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत असून यास पश्चिम घाट या नावानेही ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कोणते बंदर हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे बंदर आहे? ऑप्शन आहेत अ. न्हावा शेवा, ब. वेंगुर्ला, क. अलिबाग, ड. मुंबई। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. मुंबई। मुंबईजवळच न्हावा शेवा हे कृत्रिमरित्या उभारलेले बंदर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती विधाने वैतरणा नदीचे वैशिष्ट्य आहेत? अ. वैतरणा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे गोदावरी नदीच्या विरुद्ध बाजूस होतो, ब. वैतरणा नदीची लांबी 154 किलोमीटर आहे, क. वैतरणा नदी शहापूर, वाडा आणि पालघर तालुक्यात वाहते व शेवटी अरबी समुद्राला कर्नाळा खाडीतून मिळते, ड. वरील सर्व विधाने बरोबर आहेत। बरोबर उत्तर आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील प्रादेशिक भाग व त्यांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण नावे यांच्या जोड्या लावा। मित्रांनो, आपल्या ज्या डाव्या बाजूला आहेत ते काही महाराष्ट्रातील प्रादेशिक भाग आहेत आणि जे उजव्या बाजूला आहेत ते त्यांना असलेली जी वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत ती आहेत: सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागास, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यास, महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागास, मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास। उजवीकडे त्यांना दिलेली नावे आहेत ती मराठवाडा, विदर्भ, देश, खानदेश। बरोबर उत्तर आहे अ. सह्याद्रीच्या पूर्व भागास देश असे म्हणतात, ब. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यास खानदेश म्हणतात, क. महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागास विदर्भ म्हणतात, ड. मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत? ऑप्शन आहेत अ. 4, ब. 5, क. 3, ड. 6। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. 3। महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग पडतात: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार। प्रश्न क्रमांक 7, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पसरलेल्या विशाल अशा भागास काय म्हणतात? ऑप्शन आहेत पश्चिम घाट, ब. खानदेश, क. महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार, ड. विदर्भ किंवा वऱ्हाड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पठारावरील नद्यांची खोरी
उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा योग्य क्रमाने लावा. अ. भीमा खोरे, ब. कृष्णा खोरे, क. तापी पूर्णा खोरे, ड. गोदावरी खोरे. महाराष्ट्रातील पठारावरील जे सर्वात उत्तरेकडे जे खोरे आहे ते तापी पूर्णा नदीचे खोरे आहे. त्यानंतर गोदावरी खोरे आहे. त्यानंतर भीमा खोरे आणि सर्वात दक्षिणेला कृष्णा खोरे हे आहे. प्रश्न क्रमांक 9. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेबद्दल खालील कोणती वैशिष्ट्य बरोबर आहे? अ. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी डोंगररांग. ब. देवगिरीचा म्हणजे दौलताबाद किल्ला येथे आहे. क. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच डोंगर रांगेत स्थित आहे. ड. वरील सर्व वैशिष्ट्य बरोबर आहेत. बरोबर उत्तर आहे वरील सर्व वैशिष्ट्य बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10. खालील नद्यांपैकी कोणत्या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात? अ. भीमा कृष्णा सावित्री, ब. गोदावरी तापी भीमा, क. गोदावरी भीमा कृष्णा, ड. भीमा वैतरणा गोदावरी. बरोबर उत्तर आहे क. गोदावरी भीमा कृष्णा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहेत अ. सिंधुदुर्ग, ब. भंडारा, क. सातारा, ड. सोलापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. भंडारा. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ब. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे. क. चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात आहे. ड. अनेर धरण अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. बरोबर उत्तर आहे ड. अनेर धरण अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता आहे? ऑप्शन आहेत अ. अमरावती, ब. नाशिक, क. नागपूर, ड. कोकण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. कोकण. प्रश्न क्रमांक 14. पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या प्रादेशिक विभागात झाली? ऑप्शन आहेत अ. विदर्भ, ब. पश्चिम महाराष्ट्र, क. मराठवाडा, ड. खानदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. मराठवाडा. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेतून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची डॅश डॅश होत जाते. ऑप्शन आहेत अ. कमी होत जाते, ब. समान राहते, ड. असमान राहते, क. वाढते. बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेतून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त ते डॅश डॅश उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे. ऑप्शन आहेत 15°44 सेकंद ते 22°6 सेकंद, 15°6 सेकंद ते 22°44 सेकंद, क. 8°4 सेकंद ते 37°6 सेकंद, 8°6 सेकंद ते 37°4 सेकंद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार 15°44 सेकंद उत्तर अक्षवृत्त ते 22°6 सेकंद उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे. तापी व पूर्णा नद्यांबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत? अ.
तापी व पूर्णा नद्यांचा उगम सातपुडा पर्वतरांगेत होतो. ब. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. क. या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ आणि ब. तापी व पूर्णा नद्यांचा उगम सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. विधान क हे या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात नसून त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 18. तापी व पूर्णा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाहत जातो? ऑप्शन आहेत अ. जळगाव, अमरावती, धुळे. ब. जळगाव, नाशिक, अमरावती. क. जळगाव, धुळे, नंदुरबार. ड. अमरावती, बुलढाणा, धुळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. जळगाव, धुळे, नंदुरबार. प्रश्न क्रमांक 19. नागपूर विभागात एकूण किती जिल्हे समाविष्ट होतात? ऑप्शन आहेत अ. 7. ब. 6. क. 5. ड. 4. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. 6. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 20. चांगदेव या श्री क्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो? ऑप्शन आहेत अ. नर्मदा व तापी. ब. तापी व वर्धा. क. तापी व पूर्णा. ड. तापी व गिरणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. तापी व पूर्णा. तापी व पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यात चांगदेव श्री क्षेत्राजवळ होतो. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा.